नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे जानकी लॅपटॉपवर हिशोब लिहिते. पैसे जमा होत आहेत का त्याचा चर्चा चालू आहे दोघांची पण, कारण शेतकऱ्यांची जी काही रक्कम आहे ती परत द्यायची, त्याच्यासाठी दोघंजण इथे पैसे किती होत आहेत ते बघतायत. तर जानकी विचारते ऋषिकेशला की तुमची इन्शुरन्सची पॉलिसी होती ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो, इन्शुरन्सची पॉलिसी होती, पण ती पॉलिसी 2-3 महिन्यांनी मॅच्युअर होणार आहे. ती जर का आधी काढली तर 10-12 लाखाचं काहीतरी नुकसान होईल, पण ठीक आहे, त्याचे पण एक 40-50 लाख रुपये मिळतील आपल्याला. तर ती लिही त्याच्यामध्ये ओवीच्या नावची FD आहे ती लिही. आणि तेवढ्या तिथे जानकी उठते, कपाट उघडते आणि कपाटात काही पैसे होत असतात ते काढते आणि म्हणते की हे घरखर्चातनं बचत केलेली आहे, मी सेविंग केलेलं आहे, थोडे पैसे बाजूला काढत होते, तर ते सुद्धा पैसे आहेत तिथे, तर ते घ्या. ऋषिकेश म्हणतो की ते पैसे नको, त्याच्यापेक्षा मला तुझी साथ दे. आणि जानकी म्हणते की साथ आहेच माझी तुमच्याबरोबर, आपण या प्रॉब्लेममधून लवकरात लवकर बाहेर पडू. पण ऋषिकेश ते पैसे घ्यायला तयार होत नाही आहे. तर जानकी त्याला समजावते, आपण लवकरात लवकर या प्रॉब्लेममधून जे काही पैसे द्यायचे ते आपण परत देऊ, शेतकऱ्यांच्या मालाची कुठलंही नुकसान इथे आपण करायचं नाही आहे, मी तुमच्याबरोबर कायम आहेच असं म्हणते. आणि इकडे पॉझिटिव्ह वेनं ती त्याच्याबरोबर राहते. तर छान वाटते असं पॉझिटिव्ह कोणीतरी आहे ते बघून. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आहे. सकाळ उजाडल्यानंतर प्रेक्षकांनो इथे शेतकरी जे काही आहेत ते आपापसात चर्चा करतायत. आणि त्या चर्चेत ऋषिकेशनं चुकीचं केलं, त्या चर्चेमध्ये सयाजीरावांचं नाव त्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये ॲड केलं, हे चुकलं आहे त्यांचं असं ते बोलत असतात. तर इकडे बाळाभाऊ आहेत ना, आपल्याबरोबर दोघांना घेऊन येतात. ती जे 2 कार्यकर्ते असतात सयाजीरावांचे, त्या 2 कार्यकर्त्यांना घेऊन येतात, त्यांच्या हातात पैसे देतात आणि म्हणतात वातावरण आधीच तापलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे ते माहिती आहे, सांगितलं आहे तसं करा. तर ती दोघंजणं जाऊन इथे त्या ह्या शेतकऱ्यांच्यामध्ये ॲड होतात. आणि शेतकऱ्यांच्यामध्ये ॲड झाल्यानंतर लगेच चर्चा करायला लागतात की सयाजीराव त्यांचा पाहुणा आहे, सारंगचा सासरे असल्यामुळं त्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव ॲड केलं आहे. आणि त्यांनी आता मालाच्या किमती वाढवून ठेवल्या आहेत, आपला माल कुणी घेत नाही आहे. हे सगळं त्या ऋषिकेश दादामुळेच झालं आहे. आपण त्याला दादा म्हणतो, खरं काय केलं आहे त्यांना आपल्यासाठी, आपलं नुकसान केलं, आपल्या मालाचं नुकसान केलं आणि त्याला तो बसला आहे शांतपणे घरात. तर आपण असं राहता कामा नाही. आपण आपली किंमत काय आहे ती दाखवून देऊया आता त्यांना. ही हात जे असं मातीत बिया पेरतात ना, तसं त्या हाताची किंमतसुद्धा आपण त्यांना दाखवून देऊया, चला रे असं म्हणतात. आणि बाकीची पण तयार होतात. ते खूप बघत नाही आहेत की कोण आहे आपल्याबरोबर किंवा काय चाललं आहे. तर ते आपल्या रागात आहेत गावकरी, म्हणजे दुःखात आहेत, त्यांना सुधरत नाही. आणि ही लोक येऊन त्यांना आधी भरीस पाडतात, म्हणून त्यांना त्यांच्याबरोबर घेऊन चालले तिथे ऋषिकेशच्या घरी. तर इकडे बाळाभाऊ म्हणतात की आता मला ताईसाहेब माझ्यावर नक्की खुश होतील. तर गावकरी सगळे आले तसे हातात फलक वगैरे घेऊन येणार आहेत. आता बघूया पुढे काय होतंय ते. तर इकडे गुलाबरावला कॉफी करायची वाटतं आणि त्याला गॅस चालू होत नाही आहे, म्हणून तो जानकी वहिनींना हक्का मारतोय की जानकी वहिनी इकडे या ना, गॅस चालू होत नाही आहे, काय झालं बघा. जानकी आतमध्ये स्वयंपाकघरात पाय टाकणार तेवढ्यात ती इथे थांबते आणि तिला आठवतं की कसं आईंनी तिला किचनमधनं बाहेर जायला सांगितले, तू किचनमध्ये आत येऊ नकोस असं सांगितलंय. आणि त्यामुळे ती तिथेच थांबते आणि बाजूनच सांगत असते की तुम्ही लायटर जरा फुंकून पेटवा, म्हणजेच लायटरमध्ये पाणी गेलं असेल तर जराशी फुंकर मारा आणि गॅस पेटवा, बघा पेटेल, म्हणून ती इथे खुणेनं सांगत असते. ती किचनमध्ये जात नाही आहे बरं का. तर तसं पण होत नाही आहे, फुंकर मारल्यानंतरसुद्धा गॅस चालू होत नाही आहे. आणि मग परत सांगते की सिलेंडरचा नॉब वगैरे चेक करा, काही झालं आहे का. तर सगळं बघितलं, होत नाही आहे म्हणून सांगितल्यानंतर ठीक आहे बघूया आपण असं म्हणून जानकी सांगते. आणि नंतर गुलाब सांगतो की आई आणि आजी दोघेजणी देवळात गेले आहेत म्हणून. आणि आता बघूया पुढे काय होतं ते. तर तेवढ्यात गुलाब सांगतोय की गावकरी चिडलेत ऋषिकेश दादांवर आणि म्हणजे खूप असं वाईट चर्चा चालू आहे, जे काही मालाच्या किमती वगैरे प्रकरण झालं तर त्यामुळं गावकरी खूप चिडलेत ऋषिकेश दादांवर. आणि जे खूप काहीतरी बोलतायत ते वाईट साईड असं म्हणतायत, म्हणजे माझ्या कानावर आलं असं म्हणून गुलाब इथे सांगतो. तर लगेच जानकी म्हणते की आपल्या घरावर संकट मी येऊ देणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे असं म्हणून इथे त्याला विश्वास देते गुलाबला. छान वाटतं की ती सगळीकडे अशी उभी आहे असं बघून, खमकेपणा दाखवते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना इथे ऋषिकेश रणदिवे
हाय हाय, ऋषिकेश रणदिवे हाय हाय, असा सगळा आवाज गोंधळ ऐकायला येतो. तरी ते गावकरी सगळे असे फलक घेऊन भांडायलाच आलेत ऋषिकेशशी आणि ऋषिकेश रणदिवे हाय हायचा खूप मोठ्याने गजर करतायत. ऋषिकेश दादा बाहेर या, ऋषिकेश दादा बाहेर या असं म्हणून सगळे ओरडत आहेत ते गावकरी. आणि आता जानकी, ऋषिकेश, सारंग आणि ऐश्वर्या सगळेच एकदम इथे बाहेर आलेत. ऋषिकेश बोलतोय त्यांच्याशी की मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही आहे आणि तुम्ही माझ्यावर जरासा विश्वास ठेवा. तर इथे कोणीच त्यांचं ऐकत नाही आहे. ते शेतकरी खूपच पेटून बोलत आहेत आणि त्यांच्या मनात जे काही भरवलं आहे त्याच्यामुळे ते इथे बोलत आहेत. तुम्ही आमच्या मालाची किंमत वाढवून ठेवली, आमचा माल कुणी घेत नाही आहे आणि त्यामुळे असं होतं आहे. ऋषिकेश रणदिवे हाय हाय, ऋषिकेश रणदिवे हाय हाय, तुमच्या बायकांच्या अंगावर सोने दाणं आहे आणि आमच्या बायकांच्या अंगावर काय आहे, आमच्या बायका सगळ्या रस्त्यावर आल्या आहेत आणि हे बसलेत घरामध्ये, असं सगळं बडबडत असतात ते एकदम. आणि आता तुम्ही तेवढ्यात जानकी इथनं निघून जाते बरं का. तर हे ऐकतच नाही आहेत, खूप काही काही बोलत आहेत ऋषिकेशला. ऋषिकेश रणदिवे हाय हाय म्हणतायत, तुम्ही नुकसान केलं आहे आमचं, तुमच्यामुळे आमच्या बायका घरातनं बाहेर आल्या आहेत, आमच्यावर उपाशीपोटी मरायची वेळ आली आहे आता, असं म्हणून खूप जास्त पेटून ते बोलत आहेत. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतं आहे, तुम्ही सयाजीरावांना त्या बाजार समितीच्या लिस्टमध्ये नाव ॲड केलं आहे म्हणून होतं. आणि एवढ्यातच हा शेतकरी एकटा उठतो आणि म्हणतो की नाही, आता तुम्ही तुमच्या या तोंडाला ना काळं फासलं गेलंच पाहिजे असं म्हणतो. आणि ही मातीचे हात काय काय करू शकतात ते तुम्ही बघा आता, आणि तुमच्या तोंडाला ना काळं फासलंच पाहिजे असं म्हणतो. आणि ती शाईची बाटली होती ती हातावर चोळून घेतो. जानकी तेवढ्या तिथे आतमध्ये जाते आणि ती काहीतरी घेऊन बाहेर येते आणि थांबा म्हणते, एकदम ओरडते. जेव्हा काळं लावणार असतात तेवढ्यात ती समोर जाते आणि 1 मिनिट थांबा असं म्हणून रणरागिणीचा अवतार घेऊन अशी एकदम डायरेक्ट पुढे येते. आणि मग तिनं जी काही बाजू पलटवली ना, त्यामुळे सारंगला सुद्धा त्याची चूक कळली बरं का. आता बघूया पुढे काय होते ते. इथे आता बाटली प्रत्येकाच्या हातामध्ये दिली जाते की आता काळं लावणार ऋषिकेशच्या तोंडाला. आणि ह्या सगळ्याचा आनंद कोण घेत असेल तर ती ऐश्वर्या वरती उभी राहून आनंद घेते. आता काळं लावता लावता जानकीने तर अडवलं आणि तुम्ही असं काळं लावू शकत नाही, तुम्ही कुणाच्या चेहऱ्याला काळं लावताय किंवा कुणाबद्दल बोलताय असं त्या गावकऱ्यांना परत प्रश्न विचारते. ज्या ऋषिकेशनं किंवा तुमच्या मातीमध्ये काम त्यांनी तुमच्याबरोबर केले त्याच्या तोंडाला तुम्ही काळं फासणार आहे काय दादा? तुम्हाला जेव्हा मदतीची गरज होती तेव्हा तुम्हाला मदत केली त्याच्या तोंडाला तुम्ही काळं फासणार आहे? ज्याला चुकीची जो वाटेवर चालत होता चुकीच्या वाटेवर त्याला सरळ मार्गावर आणले त्या माणसाच्या तुम्ही तोंडाला काळं लावणार आहे असं म्हणून ती त्यांची अनुगडणी करते. आणि त्यांचं खरंही असतं, त्या काकांच्या चेहऱ्यावर लगेच असं म्हणजे बदललेला चेहरा आपल्याला बघायला मिळतो. पण ती म्हणते की हे सगळं ठीक आहे, पण आमच्या पैशांचं काय किंवा आमच्या नुकसान भरपाईचं काय? तेवढ्या जानकी इथे आपल्या पुरचुडीतले जे काही दागिने आहेत ते दाखवते आणि कानातले काढते, गळ्यातलं काढते आणि त्या पुरचुंडीमध्ये ठेवते आणि हे म्हणते की हे माझं स्त्रीधन आहे आणि माझ्या नवऱ्याच्या इज्जतीपेक्षा माझं स्त्रीधन मोठं नाही. हे स्त्रीधन, हे दागिने आहेत ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा. एखाद्या बाईसाठी तिचं स्त्रीधन किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही आहे, हे तुम्ही तुमच्याकडे ठेवा असं म्हणून सांगितल्यानंतर त्यातलाच एकटा गावकरी उठतो आणि म्हणतो अहो पण आम्ही ह्याचं करायचं काय? तर जानकी म्हणते की हे दागिने जे काही आहेत ते तुम्ही गहाण ठेवा आणि त्याच्यातून जे काही पैसे येतील त्याच्यातनं तुमची नुकसान भरपाई जी काही आहे ती तुम्ही सगळ्यांनी वाटून घ्या असं म्हणून ती दागिने इथे पुढे करते. आता बघूया प्रेक्षकांनो, हे गावकरी दागिने घेतील का पुढे काय होईल? तर असं जानकीनं दागिने काढून देताना ऋषिकेश तिला अडवतो आणि म्हणतो की हे असं करू नकोस, आपण करूया काहीतरी. तर ती म्हणते की रणदिवेंच्या घराची इज्जत, तुमची इज्जत मला खूप मोठी आहे या दागिन्यांपेक्षा आणि आपण हे दागिने शेतकऱ्यांना देऊया. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होणं गरजेचं आहे. जो काही विश्वास तुम्ही आजपर्यंत मिळवला आहे तो टिकवणं गरजेचं आहे आणि हे दागिने तुम्ही घ्या, तुम्ही ते दागिने गहाण ठेवा आणि येणारे पैसे जे काही आहेत ते वाटून ठेवा. हा सगळा जो काही प्रकार आहे तो सारंग बघतोय आणि तो असं इमोशनल होतोय, कारण चुकी त्याचीच आहे, कारण त्यानं नाव त्या लिस्टमध्ये ॲड केलंय म्हणून हे सगळं झालं हे त्याला आता कळतंय. तर इथे ते काका म्हणतात की आम्ही तुम्हाला उद्याच्या दिवसाची मुदत देतो, उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आमचे पैसे आम्हाला परत द्या, नाहीतर मग काहीतरी वेगळंच इथे घडणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि ते शेतकरी निघून गेलेत उद्याच्या दिवसाची मुदत देऊन. आता बघूया पुढे काय होतंय ते. तर जानकी इथे कपाटातले बाकीचे तिचे दागिने आहेत ते इथे काढतीये. तर इकडे सारंग पण विचारात पडलाय
की आता आपण काय केलं पाहिजे असा तो विचार करतो. इकडे ऋषिकेश पण विचार करतोय की काय चाललंय हे त्याला पटत नाही आहे. आणि जानकी तिचे सगळे दागिने जे काही आहेत ते इथे बाहेर काढून बसली आणि ऋषिकेशला म्हणते हे दागिने गहाण ठेवून आपल्याला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी कदाचित मिळू शकेल आणि हे दागिने तुम्ही गहाण ठेवा म्हणून इथे सांगते. ऋषिकेश म्हणतो की तुला माझ्याकडून नेमकं काय ऐकायचं आहे जानकी, तू अशी का वागतीयस. आता जानकी बघत राहिली ऋषिकेशकडे, ऋषिकेश असं का म्हणतोय ते. आणि ऋषिकेश नंतर म्हणतो अगं तूच मला समजावलं होतंस ना, धाडस आणि वेडेपणा या गोष्टी तूच मला सांगितल्या होत्या जेव्हा मी सारंगची चूक माझ्या डोक्यावर घेत होतो तेव्हा, आणि तूच आता अशी वेडसरसारखी का वागतेस. तर इथे जानकी छान समजावते ऋषिकेशला, छान सांगते बरं का. ती म्हणते की आता जो प्रश्न आला आहे, जेव्हा गावकरी तुमच्या चेहऱ्यापर्यंत काळं लावायला आले नव्हते किंवा रणदिव्यांच्या घरापर्यंत पोचले नव्हते आणि हे सगळे दागिने जे काही आहेत ती माणसं जी काही आहेत म्हणजे घरातली जी काही माणसं आहेत ती मला तुमच्यामुळेच मिळाली आहेत आणि हे परंपरेनुसार घालत आलेले मी जे काही दागिने आहे ते कुणी दिलेत मला, तुम्ही आणि आईंनंच तर दिलेत मला, नाहीतर माझ्यासारख्या अनाथ मुलीच्या नशिबात हे कुठलं भाग्य आलं असतं. हे तुम्ही दिलेलेच दागिने आहेत. आणि आता प्रश्न जो काही आला आहे तो रणदिवे या कुटुंबावर आला आहे, त्यांच्या आडनावावर आला आहे. आपल्या वाडवडिलांनी पूर्वजांनी जी काही इज्जत कमावून ठेवली आहे त्या इज्जतीवर प्रश्न आला आहे आणि त्यामुळं मी हे दागिने आता गहाण ठेवायला तयार झाले असं म्हणून सांगते. आणि ऐश्वर्या नेहमीप्रमाणे हे सगळं खिडकीतून ऐकते बरं का. तर त्या ऋषिकेश म्हणतो की दागिने आपण जे काही आता वागतोय त्यामुळं आईचा राग आपल्यावरचा जो काही आहे तो नक्की जाईल असं म्हणून म्हटल्यानंतर इकडे ऐश्वर्याला आता नवीन युक्ती सुचते, ती काहीतरी केलं पाहिजे असं म्हणते. तर इकडे सारंग ना कपाटात काहीतरी शोधतोय, सगळे साड्या बिड्या व्यवस्थित ढकलतोय, बघतोय, काहीतरी शोधतोय. ऐश्वर्या आली त्याच्या पाठीमागे आणि म्हणते की सारंग तुम्ही काय शोधताय. तर लगेच सारंग म्हणतोय दागिने कुठे आहेत तुमचे दागिने द्या. ऐश्वर्या चिडून म्हणते मी माझे दागिने देणार नाही आहे, चूक आपल्याकडून झाली आणि त्यामुळे त्याची शिक्षा दादा वहिनी एकट्यानेच का भोगायची, आपण सुद्धा त्याच्यात मदत केली पाहिजे, त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने द्या असं म्हणून इथे सारंग सांगतो. आणि ऐश्वर्या चिडते आणि म्हणते सारखं तुम्ही आपली चूक काय म्हणताय हो. आणि मी डॅडाशी बोलली आहे, अहो बदल व्हायला वेळ लागेल ना, आणि आत्ता शेतकरी चिडलेत पण नंतर त्यांच्या मालाला किंमत मिळणार आहे, बदल व्हायला वेळ लागेल, शेतकऱ्यांच्या फायद्याचंच हे सगळं आहे. आणि तेवढ्यात सारंग म्हणतो मला सध्या तरी या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांचा काहीच फायदा दिसत नाही आहे आणि माझी चूक मला मान्य आहे, तुम्ही तुमच्या घरातून आणलेले दागिने देऊ नका, लग्नात आमच्याकडून म्हणजे सारंगकडून तुम्हाला जे काही दागिने घातले गेलेत ते तेवढे दागिने द्या, लॉकरची किल्ली कुठे आहे असं म्हणून तो विचारतो. आणि किल्ली कपाटात आहे तर त्याला मिळते ड्रॉवरमध्ये किल्ली आणि तो किल्ली घेऊन दागिने घ्यायला जात असतो. तेवढ्यात ऐश्वर्या त्याच्या हातातनं किल्ली काढून घेते आणि म्हणते मी माझे दागिने अजिबात देणार नाही आहे. आणि इकडे सारंग म्हणतो तुम्ही दागिने तुमचे देऊ नका, आमच्या घरातले जे काही दागिने आहेत ते काढून द्या आणि मी जानकी वहिनी जर सगळे दागिने देत असेल तर थोडे तरी आपण दिले पाहिजेत असं म्हणून सारंग इथे जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूनं उभा राहतो. आणि ऐश्वर्याचा इथे परत प्लॅन फिसकटला आणि सारंग त्यांना साथ द्यायला निघून जातो. आणि इथे ऐश्वर्या विचार करत बसली आहे की म्हणते की आता काय करायचं, या डिफेक्टिव्ह पीसला मी एवढं समजून माझ्या बाजूनं तयार केलं होतं पण या जानकी वहिनींच्या मेलोड्रामामुळे सगळं इथे घडलेलं आहे आणि आता ती पुढे काय करता येईल याचा विचार करते. तेवढ्यात तिला इथे काहीतरी आठवलं बरं का प्रेक्षकांनो, आणि ती इथे कसले तरी फोटो आधी पाठवते आणि मग ना डॅडाला फोन करते तिच्या आणि म्हणते की डॅडा तुम्हाला काही फोटोज पाठवलेत आणि बाकीचं जे काही आहे ते सायलेंटमध्ये गेले. मला तर अशी कल्पना वाटते की ती दागिनेच ती एक्सचेंज करेल किंवा त्या सावकारालाच काहीतरी ते पडवून पाठवेल असं मला वाटतंय. बघूया आता एक सस्पेन्स दाखवलाय, ट्विस्ट दाखवलाय, नेमकं काय होईल उद्याच्या भागामध्ये, दागिने देऊन पैसे मिळतील का आणखीन काही नवीनच नाटक आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल बरं का प्रेक्षकांनो. आणि आपला अंदाज बहुतेक खरा ठरतोय. उद्याच्या भागामध्ये इकडे आजीला ऐश्वर्या इथे डोळा मारताना दिसते, ते सावकार वगैरे इथे आलेले आहेत. तुमची नड कितीची आहेत असं विचारल्यावर 50 लाखाची असं काहीतरी अमाऊंट सांगितली जाते. आणि इथे दागिने जेव्हा त्या वाटीवर घासून बघतात तेव्हा तिथून काही कळत नाही आहे आणि दागिने खोटे आहेत असं इथे म्हटलंय. दागिने खोटे आहेत हे ऐकल्यानंतर सुमित्राई, सारंग, ऋषिकेश, जानकी या सगळ्यांनाच इथे धक्का बसलाय. आणि खऱ्या दागिन्यांचं आजी आणि ऐश्वर्याने नेमकं काय केलं असेल ते जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.